बघा तुम्ही बसला बा हार अर्पण करावा. या तथागत सम्यक संबुद्धाची तथागत सम्यक संबुद्धाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि आलेल्या धम्ममैत्रिणी या ताईंचं मी शब्दसमूहाने परत एकदा स्वागत करते. स्वागत. जय भीम. नमो बुद्धाय. यानंतर आमच्या धम्म उपासिका हे आपल्या आदर्शांचं पूजन करतील आणि बुद्ध धम्म संघ त्रिरत्नांना वंदन करून आपल्या आदर्शांचं ते पूजन करून त्रिशरण पंचशील ग्रहण करतील अशी मी त्यांना परत एकदा सूचना करते. प्रवीणाताई सवय यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने इथं पूजेचं नियोजन केलेलं आहे. त्यांना 80 पूर्ण झालेले आहेत. 81 वर्षामध्ये त्यांनी पदार्पण केलेलं आहे आणि त्या अतिशय प्रेमळ आणि मायाळू आहेत. आमच्या खूप दूरच्या म्हणजे जवळच्या मैत्रिणी आहेत. खूप दिवसापासून आम्ही मैत्रिणी आहोत. असं म्हणा की संघात पाऊल ठेवलं त्यापासून मैत्रिणी आहोत. आमची धम्ममित्र दीक्षा 20 मार्च 1998 झालेली आहे. त्याच्यामध्ये त्या पण होत्या आणि माझ्या शेजारीच बसल्या होत्या त्या. आणि आज आनंदाचा क्षण असल्यामुळे त्यांनी पूजेचं आम्हाला निमंत्रित केलं. त्याबद्दल त्यांचे खूप खूप पुण्यानुमोदन. कविराजचे पण खूप खूप पुण्यानुमोदन. तिथपर्यंत सेंटरपर्यंत आम्हाला घ्यायसाठी आला त्याचे पण पुण्यानुमोदन. तर या निमित्तानं आपण त्रिशरण पंचशील बुद्धपूजा त्रिरत्नवंदना घेऊया आणि शुभेच्छा गाथा देऊ. कार्यक्रमाचे सांगतो. तर सर्वांनी हात जोडले. भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वेरमणि शिक्षापदं समादयामि. अदिन्नदाना वेरमणि शिक्षापदं समादयामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि शिक्षापदं समादयामि. मुसावादा वेरमणि
शिक्षापदं समादियामि सुरामेरय मज्ज पमादठाना वेरमणि शिक्षापदं समादियामि साधु साधु साधु. विद्यापीठ माझ्या मागून सर्वांनी म्हणायचं आहे. मैत्रीपूर्ण कर्म करून मैत्रीपूर्ण कर्म करून मी माझे शरीर शुद्ध करते. मी माझे शरीर शुद्ध करते. मुक्त हस्ते दान करून मुक्त हस्ते दान करून मी माझे शरीर शुद्ध करते. मी माझे शरीर शुद्ध करते. नित्य सत्य बोलू नित्य सत्य बोलून मी माझी वाचा शुद्ध करते. मी माझी वाचा शुद्ध करते. स्मृती स्मृती सुस्पष्ट सुस्पष्ट आणि प्रदीप्त ठेवून आणि प्रदीप्त ठेवून मी माझे मन शुद्ध करते. मी माझे मन शुद्ध करते. वनगंध गुणोपेता एतं कुसुम संतति पूजयामि मुनीन्द्रस्स श्रीपाद सरोरुहे पूजयामि बुद्धं कुसुमेन नेनं कुयेन मेतेन लभामि मोक्षं पुष्पं मिलायति यथा इदं मे कायो तथा याति विनाशभाव घनसारपदितेन दीपेन तमदंसिना त्रिलोकदीपं सम्बुधं पूजयामि तमोनुदं सुगन्धिकाय वदनं अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागतं बुद्धं धम्मं च संघं सुगततनुभवा धातो धातु गभे लंकाय जम्बुदीपे त्रिदशपुरवरे नागलोके चतुर्भे सबे बुधा सबिम्बे सकल दश दिशे केशलोमादिधातु वन्दे सबे विबुधं दशबलतनुजं बोधिचैत्यं नमामि वन्दामि चैत्यं सबठाने सुपटिष्ठितं शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा. इतिपिसो भगवा अरहं सम्मा सम्बुद्धो विचाचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरिसधम्म सारथि सखादेव मनुष्यानं बुद्धो भगवाति बुद्धं जवितपर्यन्तं शरणं गच्छामि. ये च बुद्धातीता च ये च बुद्धानागता पचुपन्ना च हे बुद्धा अहं वन्दामि सर्वदा. नाथि मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं. एतेन सच्चवचेन
होतु मे जयमङ्गलं उत्तमङ्गेन वन्देऽहं पादपंशुवरुत्तमं बुद्धेयो खलितो दोषो बुद्धो खमतु तममं स्वाखातो भगवता धम्मो संदिष्टिको अकालिको यही पस्सिको ओपनायको पश्यतं वेदितव्यो व्यूहेति धम्मं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि ये च धम्मातीता च ये च धम्मानागता पचुपन्ना च ये धम्मा अहं वन्दामि सर्वदा नास्ति मे शरणं मह्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं धम्मं च द्विविधं वरं धम्मेयो खलितो दोषो धम्मो खमतु तममं सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो उजुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो न्यायपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो सामीचिपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो यदिदं चत्वारि पुरुषयुगानि अष्टपुरुषपुगला एष भगवतो सावकसङ्घो आहुनेयो बाहुनेयो दक्षिणीयो अंजलिकरणीयो अनुत्तरं पुण्यखेतं लोकसाति संघं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि ये च संघातीता च ये च संघानागता पचुपन्ना च हे संघा अहं वन्दामि सर्वदा नास्ति मे शरणं मह्यं संघो मे शरणं वरं एतेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं संघं च त्रिविधोत्तमं संघेयो खलितो दोषो संघो खमतु तममं. आपण शुभेच्छा परगाथा घेऊया. आणि जसं आम्ही संघाच्या सानिध्यात आलो आणि मैत्री आमची जुडली तर तेव्हापासून म्हणजे ही मैत्री कायम आहे. त्या आमच्याकडे येतात, आम्ही पण त्यांच्याकडे येतो. दादा सतत येत असतो तिकडे काम असलं तर. आणि त्यांचा स्वभाव खूप चांगला आहे. परिस्थिती कशी असली तरी त्या परिस्थितीवर मात करण्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे, त्यांच्यामध्ये क्षमता आहे. आणि खरोखरच म्हणजे त्यांची जी मैत्री आहे तर म्हणजे माझ्या स्फूर्ती नाही तर माझे कुटुंब असो, माझे शेजारी असो किंवा आमच्या धर्मभगिनी असो, म्हणजे सर्वांप्रती त्यांची सारखी मैत्री आहे. आणि हा मैत्रीचा गुण म्हणजे विशेष गुण आहे. आणि दान देण्याची सुद्धा त्यांच्यामध्ये चांगली हतोटी आहे. दान सुद्धा देतात, मदत सुद्धा करतात, सगळ्यांना मदत करतात. म्हणजे गरीब असो श्रीमंत असो असा भेद करत नाही. तर अशा आमच्या ह्या ताई सवयताई, प्रमिलाताई सवई
तर यांना खूप दीर्घायुष्य लाभो, आणखी त्यांची जी प्रकृती आहे त्या प्रकृतीमध्ये स्वस्थता लाभो आणि अशाच त्या हसत राहो आणि सर्वांना मदत करत राहो, अशा मी खूप खूप शुभेच्छा देते त्यांना. जय भीम. मी सुद्धा शुभेच्छा देते द्या. सर्वांना. मैत्रीपूर्ण जय भीम. जय भीम. आदरणीय धम्ममित्र प्रमिलाताई सवई यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त जी काही पूजा आयोजित केली आणि मला जेव्हा चॅप्टरमध्ये कळलं की त्यांच्याकडे जायचं आहे तर मी पण हर्षित झाली आणि मला वाटलं की चला, मी ओळखत होती, मी तुमच्याकडे आलेली पण होती या अगोदर आणि तुम्ही पण बिहालीला आले होत्या. चिखलदऱ्याला एक शिबिर होतं आणि बनसोड बाबा होते, त्यांच्यासोबत तुम्ही आलेल्या होत्या, मला अजूनही आठवते. तर तुम्हाला मी ओळखत होती पण मला वाटलंच की आता तुम्ही मला ओळखणार नाही, पण ओळखी सांगितल्यानंतर ओळखणार. तर या प्रसंगी खरोखर सुंदर अशा या विधायक वातावरणामध्ये मी तुम्हाला शुभेच्छा देते की तुम्हाला चांगलं सुदृढ आणि निरोगी असं आयुष्य लाभो आणि तुमचं आयुष्य हे नेहमी सतत हसत राहो तुम्ही आणि तुम्ही नेहमी आनंदित राहो, तुम्हाला सुखप्राप्त हो. तर अशा शुभेच्छा या प्रसंगी देते आणि त्यानंतर आपण धम्मपालन गाथा घेऊया, शुभेच्छा पर गाथा घेऊया. आज आता सगळीकडे ग्रंथ वाचन सुरू आहे. आषाढ महिना सुरू असल्यामुळे आपण ग्रंथ वाचन करतो. वर्षावासाचा महिना आहे हा. 3 महिने वर्षावास करतो. की वर्षावास काय करायचे तर त्याच्यात गौतम बुद्धाने हे सांगितलं आपल्याला की वर्षा म्हणजे पाऊस. तो पाऊस सुरू राहतो आणि पावसामुळे भिक्षू लोक असे बाहेर फिरू शकत होते, कारण की जमिनीवर अनेक प्रकारचे जंतू निर्माण होतात, गवतामध्ये राहतात आणि ते त्याच्या पायाने ते मरायचे. पण त्यांनी सांगितले कुणीच भिक्षुनी फिरायचं नाही, एका ठिकाणी बसून वर्षावास करायचा आपल्याला. वास म्हणजे एका ठिकाणी राहणं, वर्षा म्हणजे पाऊस, याचा अर्थ असा होतो. एका ठिकाणी राहून तुम्ही ग्रंथाचं वाचन करू शकता. अनेक बाबासाहेबांची पुस्तक आहे, बुद्धांचे पुस्तक आहे, ते वाचू शकता तुम्ही आणि सगळ्यांना समजून सांगू शकता, त्याचा अर्थ समजून सांगू शकता. त्याला म्हणतात वर्षावास. आणि भगवंताने जास्तीत जास्त श्रावस्तीला 25 वर्ष वर्षावास घेतला. तर स्वतः भगवंताच्या 25 वर्ष वर्षावास घेतला तिथं अशी लिहिलेली आहे तर सगळ्यात जास्त वर्षावास श्रावस्तीला झाला. आणि त्या महिन्यामध्ये सवयताईचा वाढदिवस आहे विशेष म्हणजे. आणि ह्या वर्षावासामध्ये आम्ही आमच्या या त्रिरत्न बौद्ध महासंघातर्फे आम्ही तर त्यांचा वाढदिवस साजरा करत आहे. सवयताईमध्ये खूप छान गुण आहे, कारण की त्यांच्यामध्ये खूप मित्रता आहे. जरी त्यांच्याकडे म्हणजे पैसा नसेल, पैशाची काही गरज नाही, फक्त मन मोठं आहे. मन मोठं असलं ना सगळ्या गोष्टी आपोआप सुटतात, प्रश्न सुटतात. आणि त्यांचा स्वभाव मनमिळाव आणि सगळ्यांना घेऊन चालणारे आहेत. मदतीचा भाग आहे, त्यांच्यामध्ये धैर्य खूप आहे, विश्वास खूप आहे त्यांच्यामध्ये. आणि त्यांनी अनेक प्रसंगातून गेलेल्या त्या आम्ही त्यांचं जीवन अगदी जवळून बघितलेलं आहे. आणि ते कोणत्याच मोठ्या अशा दुःखाला त्या कधीच मागे जात नाही, त्याच्यामधून ते बाहेर निघण्याचा प्रयत्न करतात. आणि जेव्हा आम्ही सोबत राहत होतो, आम्ही चॅप्टरमध्ये एकत्रच होतो, खूप वर्ष आम्ही एकत्र आलो. इथं आल्यानंतर त्या चॅप्टर झाले की आम्ही त्यांच्या घरी येत होतो, चर्चा करत होतो बुद्धाविषयी, धम्माविषयी, संघाविषयी. आपण काय केलं पाहिजे, आपल्याजवळ काय आहे, आपल्यामध्ये बुद्धाचे सद्गुण आहे. आपल्यामध्ये प्रत्येक व्यक्तीमध्ये सद्गुण आहेत, त्यांच्यामध्ये पण सद्गुण आहेत. त्या सद्गुणांचा आपण विकास केला पाहिजे. सद्गुण मध्ये काय आहे, त्याच्यामध्ये काय, सहनशीलता हा बुद्धत्वाचा गुण आहे. ग्रहणशीलता हा पण बुद्धत्वाचा गुण आहे. सहिष्णुता, दान भावना ही पण त्यांच्यामध्ये, ते बुद्धत्वाचे बीज आहे प्रत्येक व्यक्तीमध्ये. पण ते आपल्याला कसे ते दडलेले गुण आहेत, ते आपल्याला त्याचा विकास करावा लागतो. विकास कोणत्या माध्यमातून करू शकतो आपण, आपल्यामध्ये ध्यान आहे, ध्यान करू शकतो आपण. कारण की सिद्धार्थाला ध्यानच बुद्धत्व प्राप्त झालेला आहे. बुद्धगया या ठिकाणी ते आपण करू शकतो. आणि त्यांना ध्यान प्राप्त बुद्धगयेला झालाय. आणि त्यांनी धम्माचा उपदेश सारनाथला दिलेला आहे. आणि संघाचा त्यांनी बुद्ध धम्म संघ कुशीनगर महापरिवार सारनाथला धम्माचा सारनाथला केला आहे, बुद्धाचा बुद्धगयेला केला आहे. आणि संघाचा त्यांनी सारनाथला केलेला आहे. असं काहीतरी त्यांनी 3 ठिकाणी, त्याला खूप महत्व आहे. म्हणून आपण जास्त जास्त धम्म प्रवास केला पाहिजे. 3 ठिकाणातच भेटी दिल्या पाहिजे, बुद्धगया, श्रावस्ती, सारनाथ, लुंबिनी. या ठिकाणी आपण बुद्धगया गेलं पाहिजे.
आणि त्या ठिकाणी बुद्धाचे प्रत्यक्ष ज्या ज्या ठिकाणी बुद्ध फिरले त्या ठिकाणी आपण त्यांच्या पावलात पाऊल ठेवू शकतो आणि वेगळी तिथं श्रद्धा निर्माण होते आपल्या मनामध्ये. तशी श्रद्धा सवयीबाईमध्ये खूप श्रद्धा आहे. श्रद्धेमुळे त्या डगमगल्या नाही, धडाडीने त्या पुढे पाऊल टाकत आहे. आणि त्या पण धम्ममित्र झाल्या होत्या. धम्ममित्र म्हणजे पंचशीलाचं आचरण करणारी व्यक्ती. पंचशील आपल्याला माहिती आहे, पानाती पाता वेरमणी शिक्षापदम समाधी आहे. मी मैत्रीपूर्ण कर्म करून मी माझे शरीर शुद्ध करतो. अधीन दाना वेरमणी शिक्षापदम समाधी आहे. चोरी करण्यापासून लिप्त राहण्याची शिकवण करते. तर मी दान देण्याची, मैत्रीपूर्ण कर्म करून मी माझे शरीर शुद्ध करतो. मुक्त हस्ते दान करून मी माझे शरीर शुद्ध करतो. त्याच्याकडे कोणी जरी आलं तरी त्यांच्यामध्ये दानाची भावना खूप आहे. पुन्हा फुलाची पाकळी देतील, चहा पाणी तरी करतील, जेवण तरी बनवतील. ही त्यांच्यामध्ये दानाची प्रवृत्ती खूप आहे. दान म्हणजे काही पैशाचं दान नाही आहे, वेळेचं पण दान आहे. धम्मदान सगळ्यात श्रेष्ठ दान आहे. तिसरा आहे काम्य सुनिश्चय चारा वेरमणी. ती शांती संतुष्टीचं आचरण करणार आहे. तर त्या तशाच नेहमी शांत राहतात, सहनशील आहेत, ग्रहणशील आहेत. त्या नंतर आहे मुसावादा वेरमणी शिक्षापदम समाधी. हे खोटं बोलण्यापासून लिप्त राहणे शिकून नित्य सत्य बोलणार आहे, हे त्याचा वाक्य आहे. आणि शेवटी आहे सुरामेर म्हणजे प्रमाद खाना. मी नशापासून मुक्त राहण्याची शिकवण ग्रहण करते. तसे पाचशीवर त्या आचरण करत होत्या, आताही करत आहेत. त्या करत असल्यामुळे आम्हाला त्यांनी या संघाला इथे बोलवलेलं आहे. आजच्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आनंदामध्ये आम्हाला पण खूप आनंद होत आहे. मला आपल्या मैत्रिणीच्या आनंदामध्ये आपण आनंद मानला पाहिजे. आणि आज त्यांना आम्ही सगळ्यांनी शुभेच्छा देणार आहोत. इथं काही असं दीर्घ आयुष्य नाही म्हणू शकत, पण जेवढं आयुष्य आहे त्यात सुदृढ राहावं हीच त्यांना शुभेच्छा देते. आणि त्या असंच आनंदित आणि हसत राहावं अशी मी त्यांना त्या शुभेच्छा देते. आणि मी तेच सांगते, आमच्या काकूच्या वाढदिवसानिमित्ताने तुम्ही उपासिका आल्यात आणि काकूंना खूप सुंदर प्रकारे असा मंगल मैत्री ग्रहण केली की त्यांचं आयुष्य सुदृढ आणि मंगलमय राहो अशा सदिच्छा व्यक्त करून तुम्ही त्यांना आशीर्वाद दिलाय. त्यानंतर मला 2 वेळी सांगायचं आहे, पण तुमच्या शुभेच्छा आणखी पोहोचवायच्या त्यांना. बाकी राहिले असेल तुम्ही बोलून घ्या, नंतर मी बोलते. ठीक आहे, बोल बेटा. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आज खूप आनंदाचा दिवस आहे. आनंदाचा दिवस याच्यासाठी आहे की आमच्या आईची 80 उलटली, पण व्यक्तिमत्व असं तरतरीत आहे की तरुणांना लाजवेल. तब्येत त्यांनी एवढी व्यवस्थित ठेवली की करोडपतीच्या घरचे व्यक्तिमत्वाची एवढ्या 80 वर्षात तब्येत एवढी सुदृढ नाही. अविनाच्या पुण्यानं मदत करणार आणि दादाच्या पुण्याने मदत आहे, ते काळजी घेतात. कारण एवढंच जरी दुखलं तर लगेच औषध, लगेच देखभाल. पण आईचंही तेवढं श्रद्धा खूप मोठी आहे आणि त्यांचं मन मोठं आहे. त्यांची बुद्धावर, बाबासाहेबांवर एवढी श्रद्धा आहे की धम्मातल्या एका व्यक्तीचं ते खूप म्हणजे ज्यांच्या संपर्कात आले त्यांचं खूपच मोठं ते म्हणजे आभार मानतात, पुण्याने मदत करतात की बा याच्यामुळे मला धम्मा मिळाला, या व्यक्तीने मला मदत केली, त्या मैत्रिणीने मला मदत केली, तिने मला धम्मा सांगितला, त्यांनी मला शिबिराला नेलं. तर ते विसरत नाही कुणाला. आणि त्यांच्यामध्ये दान भावना एवढी आहे कारण की त्यांची मैत्री विकसित झालेली आहे. कोणी येऊ त्यांच्याकडे, प्रत्येक येणारी त्यांच्यापेक्षा लहान असणारी आमच्यासारखी कोणतीही महिला त्यांची मुलगी विशेष नाही. मग त्या त्यांच्यामध्ये भेदभाव राहणार नाही, सगळ्यांना सारखं पाहणार. 2 चपाती अर्धी, 1 चपाती जरी असली ती अर्धी चपाती खाऊ घालणार, एवढं त्यांचं मन मोठं आहे. आणि कोणावरही कितीही संकट आलं तरी त्या संकटात त्यांना आधार देण्याचा फार मोठा निर्णय त्यांचा असतो. ते खचून जाऊ देत नाही किंवा कोणाला वापस पाठवत नाही. त्याच्यामुळं आज त्यांचं जे आरोग्य आहे खूप ठणठणीत आहे आणि त्यांचं मन त्याच्याहीपेक्षा ठणठणीत आहे. कारण की सगळ्यांची मैत्री आणि त्यांना सगळ्यांच्या शुभेच्छा त्यांना लागतात नेहमीच. म्हणून त्यांना या वाढदिवसानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा की त्यांना सगळं ऐश्वर्य लाभ उरलेल्या आयुष्यात जे काही निसर्ग देईल आणि त्यांचं आरोग्य याच्यापेक्षा ठणठणीत हो. कोणालाही असं वाटू नये म्हणताना की नाही बा हा व्यक्ती तर काल धावत होता, चालत बोलत होता आणि आज अचानक झाला. तर त्यांच्यासाठी तथागताच्या मी प्रार्थना करते की सदैव त्यांना आनंदी, सुखी, समृद्ध आणि आरोग्यदायी ठेव. जय धन्यवाद. त्यानंतर आमच्या काकूंना शुभेच्छा देण्यासाठी मी आमंत्रित करते अरुण भाऊ वानकडे यांना.
की त्यांनी आपलं शुभेच्छावर 2 शब्द व्यक्त करावेत. महाकारुणी तथागत गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगे महाराज यांच्या विचारांना नमन करतो. आज या ठिकाणी त्रिरत्न बौद्ध महासंघाचे धर्मचारिणी, त्याचप्रमाणे या तथागत TV चॅनलच्या पदाधिकारी तसेच ज्यांचा आजचा वाढदिवस आहे ते आमच्या सत्कार मूर्ती आदरणीय प्रेमलाताई सवय, त्यांचाच माझा योग त्रिरत्न बुद्ध ज्यावेळेस या ठिकाणी संघ आहे त्यावेळेस 1989चं पहिलं शिबिर हे विद्यार्थीच असताना माझा त्यांचा त्या शिबिरामध्ये भेट झाली आणि 1989 पासून आज 2025 सुरू आहे. आज जशी त्या दिवशी मैत्री होती तशी आजही मैत्री कायम आहे. सांगा ती मैत्री कशी असेल. आणि एवढंच नव्हे तर ज्या ज्या क्षेत्रामध्ये मी काम करू, डॉक्टर रविनाथ सवय असतील, सुविधा असतील, माझ्यासोबत असणार. मागं एक पत्रकाला सुरुवात केली, इथूनच करायला होतं. ते झोपलं होतं, पाटल्याचं घर होतं. आता चांगलं घर झालं तर मीडिया मध्ये इथून योगा मीडिया इथे आला. म्हणजे सांगा हे कशाचं होतं काय, हे मैत्रीच होतं. आणि मैत्री असावी तर अशी असावी. आज त्यांनी सिद्ध करून दाखवलं. मी त्यांचं खरोखर आहे या ठिकाणी आज सर्व या सवय परिवारांचं खरोखर पुण्यादवन करतो. आणि आज त्यांनी त्यांचं पुढील आयुष्य ठणठणीत तर जावंच, असंच मदत करणारं जावं असं मी या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. जय भीम. संयोजकांनी मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याला त्यांचं पुण्यादवन करतो. थँक्यू. धन्यवाद सर. आमच्या काकूंच्या वाढदिवसासाठी प्रत्येकाने शुभेच्छा दिल्यात. त्यानंतर शुभेच्छेसाठी मी आमंत्रित करते वानखडे सर यांना. त्यांनी 2 शब्द व्यक्त करावे अशी परत एकदा सूचना करते सर. सर्व थोर पुरुषांच्या विचारांना प्रथम नमन करतो. आज या ठिकाणी उपस्थित सत्कारमूर्ती प्रेमलताई सवाई आणि संघाच्या पदाधिकारी, आमच्या तथागत TV चॅनलचे सर्व पदाधिकारी, विशेष आमंत्रित निमंत्रित सर्व बंधू आणि भगिनी, प्रेमलताई सवाई यांचा हा जो वाढदिवस आपण साजरा करतो, नुसता वाढदिवस साजरा नाही, त्यांच्या जे विचार आहेत ते विचारांची प्रेरणा आपण दुसऱ्यांनी घेतली पाहिजे. ह्या विचाराचं हे झालं पाहिजे, वाढ झाली पाहिजे सगळ्यांच्या विचारामध्ये. हे त्यांचे विचार खूप सुंदर आहेत. मी जवळजवळ कमीत कमी 25 वर्ष त्यांच्या शेजारी होतो. त्या अनेक संस्थांशी निगडीत कार्य त्यांनी केलं. धम्मदान, शैक्षणिक कार्य, महिलांना शिवण क्लास शिवून देणं, प्रशिक्षण दिलं, त्यांना स्वतःच्या पायावर उभं केलं आणि अशा अनेक विविध कार्यक्रम राबवून अनाथाची सेवा केली आणि आजही त्यांची सेवा सुरू आहे. अशी सेवा ही पुढेही सुरू राहू अशी तथागत चरणी प्रार्थना करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. तर धन्यवाद सर. यानंतर मी काकूंसाठी 2 शब्द व्यक्त करते शुभेच्छा रूपात आणि थांबते. तर कोणाला बोलायचं असेल तर सांगा. नाही म्हणतात. चला काकूंना परत एकदा खूप खूप मंगलमय शुभेच्छा. काकू तुमचं आयु वर्ण बल, तुम्हाला सुखाची प्राप्ती हो अशी भगवंताची मंगलाची कामना करते आणि 2 वेळ तुम्हाला व्यक्त करते. आज उगवली ही पहाड, 16 ऑगस्टची उगवली पहाड,
वाढदिवसाच्या शुभेच्छा आहे तुम्हा, वाढदिवसाच्या शुभेच्छा आहे तुम्हा, वाढदिवसाच्या शुभेच्छा आहे तुम्हा. काकू तथागताचा धम्म महान, पंचशिलाचे करता पालन. तथागताचा धम्म महान, पंचशिलेचे करा पालन. जीवन जगण्याची हीच आहे तुम्हा साथ, जीवन जगण्याची हीच आहे तुम्हा साथ. वाढदिवसाच्या शुभेच्छा आहे तुम्हा, वाढदिवसाच्या शुभेच्छा आहे तुम्हा. काकू समाज कार्य कराल, गुरुचा मान राखाल. समाज कार्य कराल, गुरुचा मान राखाल. जीवन जगण्याची हीच आहे तुम्हा साथ, जीवन जगण्याची हीच आहे तुम्हा साथ. वाढदिवसाच्या शुभेच्छा आहे तुम्हा, वाढदिवसाच्या शुभेच्छा आहे तुम्हा. आज उगवली उगवली ही पहाट, 16 ऑगस्टची उगवली ही पहाट. वाढदिवसाच्या शुभेच्छा आहे तुम्हा, वाढदिवसाच्या शुभेच्छा आहे तुम्हा, वाढदिवसाच्या शुभेच्छा आहे तुम्हा. सर्वांना जय भीम. इथंच थांबते आणि यानंतर आमच्या धम्म उपासिका आशीर्वाद गाता घेतील अशी मी त्यांना आपण काही मिनिटं डोळे बंद करूया. त्यांच्यावर आपण सर्वजण मंगल मैत्री करूया. आपल्या हृदयामधून त्यांना मैत्रीच्या भावना त्यांच्यापर्यंत पोचवूया आपण. सुखी हो, आनंदी हो, रोगमुक्त हो. दोषमुक्त हो. त्या शारीरिक वेदनेपासून मुक्त हो. त्यांच्या मनाचा विकास हो. आपल्या सर्वांनी आपण त्यांना मंगल मैत्री दिलेली आहे. त्या मैत्रीचा त्याने स्वीकार केलेला आहे. त्या मैत्रीमधून ओल्या चिंब झालेले आहेत. तिसऱ्या साधूला आपल्या हातात जे काही पुष्प आहेत त्या वर्षाव त्यांच्या अंगावर आपल्याला करायचं आहे. बुद्धानुभावेन सदा सोन्ते भवन्तु ते, भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता. सब धम्मानुभावेन सदा सोन्ते भवन्तु ते, भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता. सब संघानुभावेन सदा सोन्ते भवन्तु ते. साधु साधु साधु. उपसंपदा सचित्त परियोदपन येतं बुद्धान शासनं धम्मं
चरे सुचरितं नातं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परमि च न तावता धम्मधरो यावता बहुभाषति योऽसपंपि सुत्वाणं धम्मं कायेन पश्यति सर्वे धम्मधरो होति यो धम्मं न पमज्जति नास्ति मे शरणं अयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलं नास्ति मे शरणं अयं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलं नास्ति मे शरणं अयं संघो मे शरणं वरं एतेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलं नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय साधु 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 त्रिवंदन धम्म म्हणजेच नीती आणि नीती म्हणजेच धम्म. तर धम्म हा या धम्माची मैत्री अथांग आहे. त्या मैत्रीला कुठं थारा नाही अशी धम्माची मैत्री आपल्याला साथ देते. तर मी आमंत्रित करते आमच्या धम्माचारणी सुजय्या या ताई यांना आमंत्रित करते स्टेजवर. बरोबर त्यानंतर आमच्या धम्ममैत्रीण सुवर्ण चित्ता त्या ताईंना मी आमंत्रित करते स्टेजवर. त्यानंतर निलोत्पलाताई यांना मी आमंत्रित करते धम्मचारिणी. तिकडे बघा. त्यानंतर मी आमंत्रित करते संगीताताई बनसोड यांना. त्यांनी आपलं काकूंना जे गिफ्ट द्यायचंय बर्थडे गिफ्ट असं धरा पुस्तक, असं धरा पुस्तक, असं असं ताई असं पकडा. असे सर्व करा. त्यानंतर आमच्या तथागत टीव्ही चॅनलचे सर्व पदाधिकारी यांनी आपल्या धम्मचारींचं स्वागत करून त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. अच्छा या ना सगळे या सगळे या सर. काकू तुम्ही समोर या इकडे या इकडे येते ना मी.
कोण काकू या इकडे म्हणतात ठीक आहे हा, आजूबाजूला ठीक आहे या सर वानकडे सर काकूंना वाढदिवसाच्या खूप भेट धन्यवाद. वानकडे सर आभार करा आभार चला का करू का मग छोटी बरं सागर बरं आणि यानंतर मी आमंत्रित करते आमच्या धम्ममैत्रीण सीमाताई मोड यांना. या दिसते बरं सुनीता ताई रायबोले चला धन्यवाद काकू तुम्हाला खूप खूप मंगलमय शुभेच्छा. साधू साधू कसा काकू हो इथे सांगायचं म्हणजे आपला हा तथागत टीव्ही चॅनलचा कार्यक्रम जो कार्यक्रम आपण दरवर्षीप्रमाणे घेतोय प्रत्येकाचे वाढदिवस तर हे अतिशय सुंदर प्रकारे साजरा होत आहेत आणि आज पण आपल्या काकूंचा आपण बर्थडे यायचा आहे. कार्यक्रम छानपैकी घेतलाय आणि आपल्याला उपस्थिती म्हणून आमच्या ताई पण लाभल्यात. धन्यवाद ताई वेळ का होईना पण आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत त्याबद्दल तुम्ही सर्वांचे मी धन्यवाद देते आणि कार्यक्रम संपल्याचं जाहीर करते. जय भीम जय भीम करते तो बरोबर. तर आमच्या बर्थडे लेडीजचं मत तुम्ही सर्वांनी ऐकावं म्हणून मी त्यांना आमंत्रित करते स्टेजवर की काकू तुम्ही तुमचं मनोगत व्यक्त करावं. त्या काकू महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध आणि घटनेची शिल्पकार महामानव विश्वरत्न बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर तसेच त्रिलोक्यबद्ध महासंघाची स्थापना करणारे गुरुगेन महास्थवीर संघरक्षित ज्यांच्यामुळे मी आज या धम्मकार्यात येऊ शकली असे संघरक्षित यांना मी शिवार अभिवादन करते. ज्याच्यामुळे मी संघात आली अशा त्या शांताबाई पोपटकर त्यांच्यामुळे मी आज संघात आली आणि मला धम्म समजला. धम्म हा आचरणाची बाब आहे, शिलाचरणाची बाब आहे हे समजून घेण्यासाठी मला संघाची खूप साथ झाली. म्हणून मी सर्व संघाला म्हणून नतमस्तक आहे. त्यानंतर माझ्या सगळ्या मैत्रिणी मला मार्गदर्शन करणारे माझे आचार्य उपाध्याय म्हटलं पाहिजे धम्मचारी संघ रत्नसिद्धी त्यांना पण मी आज अभिवादन करते. मी त्यांना कधी विसरू शकत नाही. मार्गदर्शन करणारे कुठं थोडंसं काही हे झालं तर लगेच सरणबोधींनी मला सांगावं म्हणून मी सरणबोधीला पण नम्रता नमन करते. माझे माझ्या आईवडिलांना पण आजच्या दिवशी मी विनम्र नमन करते. आज माझ्या एका शब्दावर मला असं वाटतं की माझ्या मैत्रिणीचा विकास कसा व्हावा. माझ्या मैत्रिणी खूप मला दूर दिसतात, माझ्याजवळ कशा याव्या म्हणून मला आजच्या दिवशी असं वाटलं की माझ्या मैत्रिणींना बोलावं. अमृता मायाला म्हटलं एवढे असतील तेवढे आणा. ताई आपल्या श्रेयाला म्हटलं की तुम्हाला जितके चॅप्टरचे असतील तुम्ही सगळ्या चॅप्टर या म्हणजे मला पुन्हा तुम्हाला भेटता येईल आणि मला तुम्ही जो विकास केला तो विकास तुमचा पण खूप खूप
यानं तुम्ही त्याच्यात खूप जीव लावून विकास करावा आणि तुम्ही सर्वांच्या प्रती, कारण आपण धम्म प्रचाराची जबाबदारी घेतलेली आहे. बाबासाहेबांनी सांगितलं की मी जर शिलाचरणी माणूस घडला, एक जरी घडला तरी तो भरपूर आहे. अशा पद्धतीनं आपल्याला एक एक काय होईना पण असे व्यक्ती घडवायचे आहेत. आणि माझे सर्व हे चॅनलचे संपादक अरुण भाऊ, उपसंपादक अविनाश सवई, वानखडे सर शहरा प्रतिनिधी आहे, हे सरदार सर, तसेच आमचा नेहमी आम्हाला टी व्हीवर दाखवते सागर भाऊ आणि आमच्या प्रतिनिधी सुनीताताई, तसेच आज खोब्रागडीबाईचं येऊ शकला नाही, त्या महिला प्रमुख आहेत, तर वंदनाताई, सर्वांना आणि जे काही टी व्हीवर पाहत असतील, मातृतुल्य पितृतुल्य सर्व काही बाळ गोपाळ जे जितके मी आज टी व्हीवर आपला कार्यक्रम पाहतील त्यांना माझा मैत्रीपूर्ण जय भीम. सांगायचं म्हणजे आजच्या दिवशीच का, पण रोजच जर आपल्या टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आपण प्रबोधन केलं, आपण घरोघरी जाऊन आपण सांगू शकणार नाही, धम्म शिकू शकणार नाही, घरोघरी काही जाऊ शकणार नाही. आपण आपल्यामध्ये विकास करू, ध्यान करू, ध्यानातून आपल्या शिलाचरणाचे हे करू. सदाचार हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. हे लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता हे आज आपलं हे तथागत टी व्ही चॅनल योगायोगानं आपल्या जवळ आलेलं आहे. आज अरुण भाऊच्या माध्यमातून त्यांनी म्हटलं की डॉक्टर असं असं करायचं आहे, अविनाश नाईने म्हटलं आणि हे 2 रूम तुम्हाला मोकळे दिले, सांगून दिलं. आणि त्या माध्यमातून मग आपल्या सगळ्या भगिनींनी प्रत्येकीनं न हे करता, मागं पुढे न पाहता टी व्ही चॅनलवर येऊन आपले 2 शब्द लोकांपर्यंत पोहोचू शकतात. बाकी इथे या चॅनलच्या माध्यमातून कोणाला पैशाची माग नाही, कोणाला दान घेऊन काही फिरत नाही. पण तुम्ही जर तुमच्या इथला वाढदिवस घेतला, तुम्हाला हे फक्त या पोराचं आणि टी व्हीवर टाकण्याचा खर्च आपण दिला तर आपलं पूर्ण कार्यक्रम सर्वांना दिसते आणि पूर्ण तालुकाभर दिसते. विशेष म्हणजे पूर्ण जिल्ह्यात दिसण्याचा प्रयत्न करत आहे. हे माध्यम मिळाल्यावर मला असं वाटलं की मी माझ्या मैत्रिणींना का नाही बोलावं, त्यांचा विकास का नाही व्हावा, म्हणून मी एक असं माध्यम साधलं. मग आता माध्यम कसं साधायचं, पोराचे वाढदिवस तर होऊन गेले, लहान पोराचे वाढदिवस पुढे आहेत, मग आता माझ्याच वाढदिवसानिमित्त घेऊ ना असं म्हणून मग माझ्या मैत्रिणींना बोलावून खूप खूप तुमचं पुण्यानं बोलून तिघींचं पण खूप पुण्यानं बोलून तुम्ही आल्या, माझ्या मैत्रीत वाढ केली आणि खरंच मी धन्य समजते स्वतःला की माझ्या मैत्रिणींनी मला विसरत नाही. वास्तविक पाहता मला तर अरुण भाऊचं जास्त पुण्यानं मोजन करायचं आहे, कारण की ते जरी झालं नसते, त्यांनी जर हे माध्यम काढलं नसतं तर इथं काही हे नाही. म्हणून त्यांचं पण मी पुण्यानं अनुमोदन करते. आणि सर्वात मोठं म्हणजे अविनाशचं याच्यासाठी पुण्यानं करते अनुमोदन की जेव्हा मी तो मला सांगते, हे तुम्हाला मैत्रिणींना माहीत आहे की हमेशा माझा अविनाश मला साथ देते. देऊळचंही जरासंही काही चेहऱ्यावर जरी काही असं उमटलं तर लगेच त्याला समजते की आईला ही व्यथा होऊन राहिली, की लगेच तो आपलं हे करते कोणाच गोष्टीला त्याची. आता असं आहे की दुःखातून श्रद्धा निर्माण होते आणि उत्क्रांतीचा मार्ग हा श्रद्धेपासूनच आहे ना, मग आपण त्या मार्गानं का नाही चालावं. म्हणून या टी व्ही चॅनलच्या माध्यमातून सर्वांना मी अशी विनंती करते की सर्वांनी श्रद्धा डोळस ठेवावी आणि बुद्धावर श्रद्धा ठेवावी, कारण की बाबासाहेबांनी आपल्याला धम्म देऊन आपली
आपली उन्नती केलेली आहे. जे काही आपल्याला मिळालेलं आहे ते बाबासाहेबांनी मोठ्या कष्टानं आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. म्हणून सर्वांनी श्रद्धा ठेवून सर्वांनी त्याचं आचरण करावं ही माझी नम्र विनंती आहे सर्वांना. आणि मी सर्वांचे धन्यवाद करतो. मला ज्यांनी सर्वांनी शुभेच्छा दिल्या सर्वांचे धन्यवाद आहेत. धन्यवाद करतो आणि इथे 2 शब्द थांबतो.